बालपणीची शाळा आणि बालपणीच्या आठवणी ताज्या करणारे कवी डॉक्टर स्वप्नील चौधरी यांची सुंदर कविता ऐका माझ्या आवाजात. लहानपणी लहान होतो, साधा भोळा फेस होता, खाकी पॅन्ट आणि व्हाईट सदरा, कसला भारी ड्रेस होता. पाठीवरती दप्तर होते, मित्रांशी गट्टी होती, शनिवारी अर्धी शाळा, रविवारी सुट्टी होती. वर्गामध्ये मस्ती होती, घरी रोज गृहपाठ होता, रोज अंगठे धरून शिक्षा, पण कणा मात्र ताठ होता. रोज अंगठे धरून शिक्षा, पण कणा मात्र ताठ होता. अभ्यासाला शाबासकी अन पाठीवरती थाप होती. अभ्यासाला शाबासकी अन पाठीवरती थाप होती. सर जोरात द्यायचे छडी, नियत मात्र साफ होती. सर जोरात द्यायचे छडी, नियत मात्र साफ होती. जातीपाती माहीतच नव्हत्या, एकाच नदीत पोहायचो. जातीपाती माहीतच नव्हत्या, एकाच नदीत पोहायचो. ज्याची आवडली भाजी, आम्ही त्याच्याच डब्यात जेवायचो. शर्टात टाकायची चॉकलेट. आठवत असतील मित्रांनो ह्या गोष्टी प्रत्येकालाच. शर्टात टाकायची चॉकलेट अन हळूच दातानं तोडायची. ती अर्धी अर्धी गोळीसुद्धा किती नाती जोडायची. ती अर्धी अर्धी गोळीसुद्धा किती नाती जोडायची. शिक्षक खूप मारायचे, पिळून काढायचे कान. शिक्षक खूप मारायचे, पिळून काढायचे कान. पण गुरुजी दिसले ना समोर की आपोआप झुकायची मान. पण गुरुजी दिसले ना समोर की आपोआप झुकायची मान. तेव्हा खरंच जगत होतो, पण नव्हतं त्याचं भान. कळलंच नाही कधी पलटलं जीवनातील हे शाळेचं पान. आता सगळंच बदललंय, दूर निघून गेली शाळा. आता सगळंच बदललंय, दूर निघून गेली शाळा. टार्गेट पूर्ण करण्यासाठी आता पाळतोय फक्त वेळा. टार्गेट पूर्ण करण्यासाठी आता पाळतोय फक्त वेळा. कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.